मित्रांनो, काही वर्षांपूर्वी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये ठाण्याचं एक दाम्पत्य मिस्टर अँड मिसेस जोशी म्हणून त्यांना बोलवण्यात आलं. म्हणजे नवरा बायको जे आहेत त्यांना जे मूल झालं ते लहानपणापासून असं की ज्याला बोलता येत नाही, ज्याला ऐकता येत नाही. सो तिकडे त्या कार्यक्रमामध्ये जो एक व्यक्ती होता तो त्या मुलाला प्रश्न विचारत होता, पण प्रश्न विचारण्यासाठी तो प्रश्न वडिलांना विचारायचा. मग वडील ऍक्शन वगैरे करून मुलाला सांगत होते, मग मुलगा परत ऍक्शन करून सांगत होता, वडील उत्तर देत होते. त्या कार्यक्रमामध्ये मला कळलं तो मुलगा त्यावेळेला त्याचं वय 30-32 वर्षाचं होतं. त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय आणि त्या व्यवसायामध्ये 25 पेक्षा जास्त अशा व्यक्तींना त्याने एम्प्लॉय केलेलं आहे ज्यांना बोलता आणि ऐकता येत. मग विचारणाऱ्याने त्याच्या आईला पण बोलवलं. त्या दाम्पत्याला, नवरा बायकोला त्या विचारणाऱ्याने प्रश्न विचारला जो माझ्या पण मनात आला. त्याने विचारलं की तुम्ही एवढे चांगले, तुम्ही दोघं व्यक्ती आहात, तुम्ही आजपर्यंत कोणाचं कधी वाईट केलं नाही. ज्या वेळेला हे मूल तुमच्या पदरात आलं आणि ज्या वेळेला तुम्हाला कळलं की आपल्या पदरात आलेलं मूल हे जन्मतःच त्याला बोलता येत नाही, ऐकता येत नाही, तुम्हाला वाईट नाही वाटलं? तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की ज्या वेळेला आमच्याकडे हे बाळ आलं आणि आम्हाला डॉक्टरांद्वारे असं कळलं की बाबा ह्याला बोलता येत नाही आणि ह्याला ऐकता येत नाही, त्यावेळेला एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की हे जे बाळ आहे ना, हे इतर बाळांसारखं नाही. या बाळाचं संगोपन इतर बाळांपेक्षा खूप वेगळ्या प्रकारे करावं लागणार आहे. इतर बाळांना जे पेरेंटिंग लागतं ते पेरेंटिंग आणि ह्या पेरेंटिंग मध्ये खूप वेगळा फरक असणार आहे. आणि जर त्या देवाने, त्या निसर्गाच्या निर्मात्याने आपल्या जर पोटी ह्या बाळाला जन्म दिला असेल तर बहुतेक त्याला हे कॉन्फिडन्स असेल की आपण या बाळाची तशी काळजी घेऊ शकतो.